माझ्या नळदुर्ग सफारीच्या पहिल्या भागामध्ये मुंबई ते नळदुर्ग हा प्रवास व किल्ल्यावरील मुन्सिप कोर्ट, जामा मस्जिद व बारदारी याची आपण माहिती घेतली आहे। जर तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिली आहे, तेथे जाऊन आपण माझा व्हिडिओ पाहू शकता। चाललो आहे नरमादी धबधबा, पाणी महल आणि रणमंडल जो जोडदुर्ग आहे नळदुर्गच्या बरोबर, ते आता आपण पाहायला चाललो आहे। हे बघा पाऊस पडायला सुरुवात झाले। लकी बघा छत्री उघडले लकीने आणि चाललो आपण। हे बघा किल्ल्याचं प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे हे बघा गार्डनं कसे डेकोरेट केलेलं आहे पद्धतशीर। फक्त एवढाच की काही ठिकाणी माहिती दिलेली नाही आहे किल्ल्यामध्ये काय आहे काय नाही, तर ती कुठेतरी पाहिजे होती। आणि आपण आता उपळ्या बुरुजसुद्धा बघणार आहे, जो किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे, उंच पॉईंट आहे। त्याला जवळपास 70 पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी। तर सर्वोच्च ठिकाण आहे किल्ल्याचं, ते आपण सुद्धा पाहणार आहोत। हा समोर जो आपल्याला दिसत आहे तो आहे उपळ्या बुरुज। आपल्याला किल्ला जर पायी फिरायचा नसेल तर आपल्यासाठी ही इलेक्ट्रिक गाडीसुद्धा आहे, ही सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे। पूर्ण किल्ल्यावरती CCTVचं निरीक्षण आहे। या उपळ्या बुरुजला जाणार आहे, तर जवळपास 70 ते 80 पायऱ्या। या किल्ल्याला जवळपास 117 बुरुजांची तटबंदी असून उपळ्या बुरुज हा सर्वात उंच बुरुज आहे। यावरून आपल्याला किल्ल्याचं महत्त्व समजून येतं। या उपळ्या बुरुजाच्या इकडनं आपण एंट्री गेटने आलो आणि आपल्या ज्या 2 तोफा दिसत आहेत, तर ही हत्ती तोफ आहे। ही पहा 360 डिग्रीमध्ये या तोफेचा निशाणा आहे। हे बघा वात लावण्याची जागा बघा केवढी मोठी दिली आहे, वेगवेगळा। हे बघा थोडंसं काळाच्या ओघामध्ये बरेचसे डॅमेज झाले। आणि हे जे आहे आपल्याला निशाणा बघण्यासाठी, आपल्या जेव्हा निशाणा बघायचा असतो तर ह्याच्यातून दादा प्लीज बसू नको, इकडे साईडला बस ना। आता रिक्वेस्ट करतो साईडला बस, तो इतिहास आहे आपला, इतिहासावर असं बसू नका। इतिहास आहे आपला, बऱ्याच जणांनी रक्त सांडले त्याच्यावरती। क्या बोले तुम आप वहाँ नहीं बैठने का बोलते, क्या क्या कर रहे हैं फिर? तो पाबंदी लगा दे क्या? अरे भाई नियम रहता है उसका, मेरे को नियम रहता, मेरे को कहीं कुछ तू बात कर रहे हैं, कहीं को बोल रहे बना, अब कौन भी बोलने नहीं बोलने कहाँ बैठेगा? मैं या माणसाला मी तोफेवर बसू नको म्हणून बोललो, तेव्हा तो उठला, पण नंतरला पुन्हा बसला व मी किल्ला बघण्याचे पैसे दिलेत, मी इथे बसणार अशी उज्जत घालू लागला। माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी त्यांचा समाचार घेऊ शकलो नाही। जाणार आहोत आणि इथे एक गुप्त रूम आहे, तर तिच्यामध्ये आता आपण चाललो आहे। तर रूमला चाललो आम्ही। हे बघा इकडे कदाचित संशयालय असू शकतं। या पायऱ्या उतरल्यावरती आपल्याला एक डाव्या बाजूला एक मोकळी जागा भेटते, कदाचित येथे पहारेकऱ्यांसाठी ही जागा असेल व इथून पूर्ण परिसरावर नजर ठेवता येत असेल। या रस्त्याने आम्ही इकडे जाणार आहोत। बघा नौका विहार चालू आहे आणि विस्तीर्ण मोठ्या जवळपास 114 बुरुज असलेला भुईकोट किल्ला। समोर जी आपल्याला कमान दिसत आहे त्यामधून एक रस्ता खाली नौका विहारासाठी जातो व थोडासा आतमध्ये डाव्या बाजूला हा नरमादी धबधब्याच्या दिशेला जातो। नौका विहाराचे आता हे बघा इथे तिकीट काउंटर आहे। दादा किती आहे तिकीट? 60 रुपये के ना। किती वेळ असते? 20 मिनिटं सर ना। 20 मिनिटं, एकाचे 60 रुपये का? एकाला 60 रुपये पैदल बोटिंग आहे। राऊंड मारते का अशी? नाही 20 मिनिट फिरायला। 20 मिनिटं पॅन्डलची आहे का? हे बघा लाईफ जॅकेट पण आहे तिथे, सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतली आहे। इथून जेट्टीवरून पॅन्डल बोट तुम्हाला नौका विहार करेल। हा रस्ता जातो बोटिंगच्या तिकीट काउंटरला आणि या उजव्या साईडने आपण जातो
नरमादी धबधबा. नरमादी धबधबा. मन कुठे खाली जायला रस्ता सांगते. धबधबा अजून प्रवाहित झाला नाही आहे. खंदक आणि दुसऱ्या आदिलशहाने येथे हा बंधारा बांधला होता, धरण बांधलं. आपल्याला समोर हा खाली जाण्यासाठी हा मार्ग दिसत आहे. तर येथे पानचक्की आहे. पानचक्कीचा उपयोग कदाचित त्या काळामध्ये हा वीज निर्मितीसाठी केला जात असेल. यावरून तुम्ही त्या काळातील तंत्रज्ञान किती अवगत असेल हे आपल्या दिसून येते. तर ती पानचक्की कशी आहे आणि ती कशी काम करते उत्सुकता आम्हाला लागली होती. तर आपण चला ते पाहूया. अंधार आहे बराच खाली. हे बघ, ते राईट साईडला एक रस्ता जातोय. इथे एक रूम आहे बहुतेक. आणि आता इथे आम्ही अजून खाली चाललोय. आणि पानचक्कीची इथे आम्ही पोचलो आहे. पण आता फक्त पानचक्की ठेवण्यासाठी जे काही स्ट्रक्चर बनवलं होतं तेच बाकी होतं. जरी आपला बंधारा पूर्ण ओसंडून वाहू लागला तरी पाणी इथे यायचं नाही. आणि जे आपला नरमादी धबधबा जेव्हा पडायचा तेव्हा त्याचं हा धबधबाच्या बॅक साईडची ही जागा आहे. तर इथून तुम्हाला हे दृश्य दिसतं. आपण एक्झॅक्ट आता बंधाऱ्याच्या खाली आहे. हे बघा खाली दिसते तुम्हाला पाणी. तर हा एकंदरीत कधी जर आला तुम्ही नळदुर्गला तर नक्कीच आल्या. हे बघा पाणी खालून जायला सुद्धा व्यवस्था केली आहे. आणि जे बंधाऱ्याच्या वरतून आपण बघितलं दृश्य ते दृश्य. जय जय शिवराय. हा जो आपल्याला दिसत आहे बंधारा जो बोरी नदीच्या वरती बांधला होता दुसऱ्या आदिलशहाच्या काळामध्ये. आणि हे जे दिसते आपल्याला तर ही आहे बोरी नदी. आणि इथे जो आपल्याला दिसत आहे हा आहे मादी धबधबा जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर तिथून अजून तरी पाणी लागलं नाही आहे मादी धबधब्याला जाण्यासाठी. त्यामुळे नर आणि मादी धबधबे दोन्ही प्रवाहित झाले नाही आहेत. तर हे दिसणारं विहंगमय दृश्य. पाऊस थोडा कमी झाला आता. आणि आता मी व्हिडिओ सुरू केला तर बघा आपल्या मागच्या वेळी जे पाकळी बुरुजच्या वरती आपली बाचाबाची झाली होती तर ते मागे आले आहेत. पण मी आता व्हिडिओ सुरू केल्यावरती तर ते तिथेच थांबले आहेत, पुढे आले नाहीत अजून. त्याने बघितला माझा मी व्हिडिओ सुरू केला आहे तो. कदाचित मी पुढे गेल्यावरती येतील. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आपण दाखवत आलो आहे. आता आपण असाच या धरणाच्या पोटामध्ये असलेला नर धबधब्याच्या जवळ असलेला पाणीमल बघण्यासाठी आपण जात आहोत. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळामध्ये मीर इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने हा पाणीमहल बांधला होता. व येथे सरदार व जे पहारेकरी असायचे याची आरामाची जागासुद्धा ही होती. तो आपण कसा आहे आपण पाहूया. हे समोर जे आपल्याला मध्यभागी जे दिसत आहे ते इथून कारंजे येत असत. जेव्हा हा धरण पूर्ण भरला जायचा व जेव्हा नर धबधबा चालू व्हायचा तर त्यावेळी ह्या कारंजामधून कारंजे बाहेर यायचे. काही दरवाजे बंद केलेले आहेत व या खांबांची रचना अशी केली आहे की जेणेकरून जास्तीत जास्त स्पेस आपल्याला वापरता येईल. आपले लोक एवढे अक्कलशून्य आहेत की या प्रत्येक भिंतीवरती त्यांनी आपल्या प्रेमाचे तारे तोडले आहेत. या पाणी महालाच्या समोर एक बाल्कनी टाईप सज्जा केला आहे. याच्या डाव्या बाजूला आपल्याला नर धबधब्याचं मनमोहक दृश्य दिसतं व तसेच आपण जर उजव्या बाजूला जर गेलात तर आपल्याला मादी धबधब्याचं मनमोहक करणारं दृश्य दिसतं. जर आपल्याला हे विहंगमय दृश्य पाहायचे असेल तर आपण हे दोन्ही धबधबे प्रवाहित झाल्यावरती येऊ शकता. त्या साईडला जो आहे त्या साईडला मादी धबधबा आहे. मादी धबधब्याचा रंग हा हिरवाशार असतो आणि नर धबधब्याचा रंग हा सफेद असतो. अजून तरी धरण भरलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी ते दृश्य दाखवू शकत नाही. पण जर शक्य झालं तर पुन्हा एकदा आपण या सफरीवरती येऊ आणि तुम्हाला दाखवेनच मी. पुढे आता आपण जाणार आहे जे पुढे रणमंडल जो जोडदुर्ग आहे
तर त्या दिशेने आपण जाणार आहे. बोरी नदीचं जेव्हा पाणी भरलं जातं नरमादी धबधब्यामधून हे पाणी इकडे पुढे निघून जातं. हे बघा हे खंदक, शस्त्रू एंट्री करू शकत नाही त्यासाठी खंदक. आणि समोर जो दिसतो आपल्याला हा रणमंडल जोडदुर्ग आहे आणि त्याची ही पहारेकरी चौकी हे बघा. आणि हे बघा हा नर धबधबा जाण्याचा प्रवाह. बंधाऱ्यावरून आता आम्ही पुढे निघालो आहे. रणमंडल किल्ल्याच्या दिशेने. टू नॉट एंट्री प्रोहिबिटेड. प्रवेश निषिद्ध आहे. गव्हर्नमेंटने बॅन केला आहे इकडे प्रवेश करण्यासाठी. पण इकडे तटबंदी आहे, बुरुज आहेत, बाकी अजून काही वास्तू नाही आहेत या बाजूला. हे पहा इथून एक जो रस्ता जातो बघा अतिसुंदर. जर आपण पावसाळ्यात आलात तर नक्कीच इथे भेट द्या. खूप सुंदर आहे. नळदुर्ग बघण्यासारखा आहे. आणि तो जो दिसत आहे तो आहे उफळी बुरुज. हे सर्वोच्च ठिकाण आहे. धरणाकडचा भाग एक्सप्लोअर केल्यानंतरला आता आम्ही रंगमहल बघण्यासाठी जात आहोत. आता रंगमहल कसा आहे आणि तिथे काय सुविधा आहेत हे आपण आता पाहणार आहोत. हा जो आपणास दिसत आहे रंगमहल. हा जो रस्ता गेला आपल्या नरमादी धबधब्याकडे आणि हा जो मेन रोडने बारदारी इथे मशीद हे बघून जर आपण असे आलात तर राईट साईडला हा रंगमहल आहे. आणि इथे टॉयलेट पण आहे. जेंट्स लेडीज दोन्ही टॉयलेट्स आहेत तिथे. आणि आता हा रंगमहल जिथे मुजरा केला जायचा. हा रंगमहल म्हणजे अर्थातच इथे कदाचित नाटक, कथक, नाट्यशाळा असू शकतात, त्याला रंगमहल बोलत असतील. तर तो आता रंगमहल आपण पाहणार आहोत. तटबंदी आहे, काही गोष्टींचं रिन्युएशन केलं आहे. आतमध्ये अर्थातच काही नसणार आहे तरीसुद्धा आपण पाहू. हे बघा हा रंगमहल आहे. आणि आपल्याला हे जे दिसत आहेत कदाचित तिथे बसून बाकीचे प्रेक्षक हे बघत असतील. हे बघा इथे सुद्धा CCTV लावला आहे. गडावरती बऱ्याच ठिकाणी CCTVज आहेत. आणि हा रंगमहलची ही इमारत. मित्रांनो आपल्या कॉलेजच्या मित्राबरोबरचा आता ही सफर संपत आहे. अविनाश, लक्ष्मण, दत्ता सगळे आता आम्ही आमचा परतीचा प्रवास करत आहोत. चला तर मित्रांनो नळदुर्गची सफर आता आपण संपवत आहे. जर आपण कधी आलात तर पावसाळ्यात या किल्ल्यावर येण्याचा उत्तम वेळ आहे. जो नरमादी धबधबा आपल्याला बघण्यास भेटतो. आणि जरी आपल्यास तो बघण्यास जरी नाही भेटला तर नक्कीच आपण या किल्ल्यावरती या. आपल्याला माझा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.